मनसेला मोठा धक्का बसलाय। मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष संतोष धुरी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। प्रभाग क्रमांक 194 मधून संतोष धुरी इच्छुक होते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, संतोष धुरी 194 मधून इच्छुक होते, त्यांच्यासाठी संदीप देशपांडेंनी मोठा प्रयत्न केला होता, मात्र आता अगदी निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसतोय। ज्या वॉर्ड क्रमांक 194 मधून संतोष धुरींना उमेदवारी हवी होती, हा वॉर्ड ठाकरे सेनेला सुटला आणि ठाकरे सेनेकडून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। यामुळे संतोष धुरी नाराज झाले होते। अखेर ते आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधींकडे। गणेश, 194 वॉर्ड हा संतोष धुरींना हवा होता, त्यांच्यासाठी देशपांडेंनी प्रयत्न केले होते, मात्र अखेर तो ठाकरे सेनेकडे गेल्यानंतर आता मनसेला धुरींच्या रूपाने मोठा धक्का बसतोय। नक्कीच खरं तर मनसेला मोठा धक्का म्हणावा लागणार आहे, कारण की मनसेचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि माजी नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं संतोष धुरी, आणि वरळी भागामध्ये त्यांचं वर्चस्व देखील आहे ते मोठ्या प्रमाणात होतं। खरं तर संतोष धुरी हे खरं तर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्याच ठिकाणी ठाकरे सेनेलाही खरं तर जागा गेली आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आता ते भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जाते। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली नितीश राणे यांच्या मध्यस्थीने, त्यामुळे आज धुरी आहे ते पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। ठीक, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर संतोष धुरी आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात त्यांच्या संदर्भातले ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष आहेत संतोष धुरी। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचे निकटवर्ती आहेत। प्रभाग क्रमांक 194 मधून त्यांना उमेदवारी हवी होती, मात्र 194 वॉर्ड ठाकरे सेनेकडे गेला, त्यामुळे धुरी नाराज होते। त्यांच्यासाठी संदीप देशपांडे यांनी मोठे प्रयत्न केले, मात्र तरीही